जिजाबाई मला लवकर चहा दे. हे घ्या. लवकर चहा प्या आणि तयार होऊन जा. का? आज पेन्शन मिळणार आहे ना. काल जे तुम्ही पैसे दिले होते ते आणि आजचे पेन्शनचे पैसे दोघं जोडून माझं दुकान सुरू होईल ना. काल तर मला बाहेर जायला अडवत होती आणि स्वतःच पाठवती आहेस. रात्रभर विचार केला मी. मला वाटलं जर त्या मेघनाथला भीम बद्दल समजा माहिती आहे तर त्याला हे बी माहिती असेल की या घरामध्ये फक्त मीच एकटी आहे जी त्याच्याप्रमाणे भीमच्या विरोधात आहे. मला काय बी नाही करणार तो. म्हणून मी बी येते तुमच्या संग. चला. ठीक आहे. चहा कुठंतरी बाहेरच पिऊया. या येळला तू माझ्यासोबत चल. आज तर मी माझी समधी पेन्शन तुलाच देऊन टाकतो. समधीच्या समधी. चल. दादा, जिजाबाई, दादा. नवरा बायको जोडीनं बाहेर जात आहे. तुम्हाला अडचण तर काही व्हायला नाही पाहिजे. अडचण तर नाहीये, पण मेघनाथ. काही नाही होणार. रमा तिच्या नवऱ्याला सांभाळून घेऊन आली ना, मी बी घेऊन येईन. माहित नाही ही जिजाबाई काय करून थांबल. आता कशी आहे दादांची तब्येत? बरे आहेत आता ते. ताई, कोकणात बी आम्हाला सांगून जात जा. आनंद दादांसाठी जे बी काय करायचं आहे ना ते समधे मिळून करू. बाबांनी तर चुकीचं केलं दादांसोबत. राग आपल्या जागी ठेवून दादांना घरात आत येऊ द्यायला हवं होतं ना. असो, जाऊ द्या. हा, पण काय बी मदत लागली तर आम्हाला सांगा. आम्ही तुमच्या सोबत आहे. पैसे इथे द्यायचं आहे की बाहेर जाऊन समद्यांसमोर भांडून ओढून द्यायचे आहे? आनंद आपल्या घरी नाही येणार. दुकान सुरू करायचं आहे मला. एक म्हातारा सासरा आपल्या सोन्याचे दागिने विकण्यासाठी घेतो आहे, म्हणजे त्याच्या पोरावर उपचार होतील. यापेक्षा वाईट वेळ अजून काय येणार आहे? बाबांची दुविधा मी समजू शकते, पण आता मी कुणाला सांगू बी शकत नाही. नाहीतर उगाच भांडणं होतील. आधीच चाळीमध्ये एवढी मोठी अडचण आहे आणि अजून अडचण नको द्यायला. आणि मी तुम्हासनी हे सांगायला आले होते की काम शोधायला आता नका जाऊ, नंतर जाऊयात. ठीक आहे. रात्री भलेही त्यांनी काही केलं नसेल, पण ह्याचा अर्थ असा होत नाही की ते मेघनाथ जे काही करणार नाही. नक्कीच काही ना काही करतील. बाबा, 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 दादाचं भांडण झालं आहे. मी काठी घेऊन जातो, तुम्ही या. माफ करा साहेब, चूक झाली. माफ करा साहेब, माफ करा साहेब. माफ करा साहेब, चूक झाली. आता इथून पुढे नाही होणार. दादा,
अरे बघतोस काय? अरे मार त्याला. आणि तोपर्यंत मार जोवर हा बेशुद्ध होत नाही. मार. साहेब पायावर मार. साहेब मारू नका साहेब. साहेब मारू नका साहेब. साहेब मला धोका देशील? मला धोका देशील? मला मला धोका देशील? मेघनाथचा मोठा मुलगा शिशुपालला धोका देशील? साहेब साहेब मारू नका साहेब. साहेब लय लागतं साहेब. मारू नका साहेब. साहेब चूक झाली साहेब. मला मारू नका साहेब. चूक झाली. पुन्हा असं नाही करणार साहेब. माफ करा मार साहेब. मार मार माफ मार करा, अजून मार. साहेब नका मारू. साहेब नका मारू. बस. बेशुद्ध झालाय हा. बस. अरे रे 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 रे. अरे किती घाम आलाय तुला. तसे मारलंस का तू याला? याने सांगितलं होतं दारूचं दुकान खोलण्यासाठी स्वतःची जागा देईल, परंतु शब्दाला फिरला मग तर मार खाणारच ना. शब्दाला जागला नाही की तर नक्षत्र सुद्धा नक्कीच कोपतात भाऊ. मग शिक्षा देण्यासाठी कोणाला ना कोणाला तर यावेच लागते, जसे की तुम्ही आला. जागा मी सांगेन तुला शिशुपाल की दारूचे दुकान कुठे सुरू करायचं आहे. बाकी ते कसे सुरू करशील ते तू बघून घे. तुम्ही फक्त जागा सांगा बाबा. कसं सुरू करायचंय मला चांगलंच माहितीये. हे बघ बाळा, दारूचे दुकान अशा ठिकाणी सुरू करायला हवे जिथे शिक्षणाप्रती सगळ्यात जागरूक लोक असतात. तेव्हाच तर हे शिक्षणाचं तुणतुण वाजवणाऱ्यांना याचा चांगला धडा मिळेल. मेघनाथजींच्या षडयंत्रासाठी सावध राहावं लागेल. पण काय करतील ते? काय करू शकतात ते? समजत नाहीये काही. ऐका, आयन बाबा बाहेर गेलेत. बाहेर गेलेत का? आणि अशी काय गरज पडली की बाहेर जावं लागलं? त्या दोघांना माहितीये ना मेघनाथजी बाहेर काहीही करू शकता. भीम, ती जिजाबाई दादाला जबरदस्ती बाहेर घेऊन गेलीये. आज पेन्शन घ्यायची तारीख आहे. आई बाबांसोबत पेन्शन घ्यायला गेले असतील. हो, बाबा ज्या ऑफिसमधून पेन्शन घेतात त्या ऑफिसचा पत्ता मला माहितीये. मी आत्ताच जाऊन दोघांना पाहून येतो. ह्या परिस्थितीमध्ये बाबांना एकट्याला बाहेर नाही जाऊ देऊ शकत. ऐका, काय? काय नाही, मी बी येते तुमच्या सोबत. तुम्ही थांबवलं तरी मी नाही थांबणार. जसं तुम्ही तुमच्या बाबांना बाहेर एकटं नाही सोडू शकत तसं मी बी तुम्हाला नाही सोडू शकत. चला. बाबा सांगा ना कुठे सुरू करायचं आहे दारूचं दुकान. बाबा सहसा असंच करतात. अर्धवट माहिती सांगून गप्प राहतात. दादा थांबा ना थोडा वेळ. बाबा आता स्वतःहूनच सांगतील. हो. आता तुम्ही दोघेही शांतपणे माझा चेहरा बघा आणि सांगा, माझा चेहरा चमकतो आहे की नाही? बाबा अगदीच चमकतो आहे. शिशुपाल, तू सांग, माझा चेहरा चमकतोय काय? बाबा धूळ बसली असेल चेहऱ्याला चिटकून. वाफ घेतली तेव्हा चेहऱ्याचे सगळे छिद्र उघडले, कचरा निघून गेला आणि चमकला. अगदीच बरोबर बोललास तू. बस हीच जबाबदारी मी तुझ्या खांद्यावर सोपवतोय. महिपालच्या कॉलेजमध्ये खालच्या जातीचा एक मुलगा भीमराव शिकतो आहे. हा माहितीये, स्वतःला खूप छान समजतो. एक दोनदा यांनी सुद्धा सांगितलं होतं त्याबद्दल. त्याचा आज गैरसमज तर दूर करायचा आहे मला.
मोठा समजतो ना स्वतःला, तर मग त्याला त्याची जागा दाखवावीच लागेल. आणि त्यालाच नाही, त्याच्या सोबतच त्याच्या संपूर्ण जातीला आरसा दाखवावा लागेल की त्यांनी समाजामध्ये त्यांना दिलेल्या जागेवरच राहावे, पूर्ण समाजात वावरू नये, संपूर्ण समाजावर आपला अधिकार नाही समजावा. आणि यासाठी सगळ्यात गरजेचं आहे दारूचे दुकान भीमच्या चाळीच्या अगदी बाहेर असले पाहिजे. म्हणतात ना, फुलाच्या असण्याने आजूबाजूच्या वातावरणात सुगंध दरवळतो, तसाच दारूच्या दुकानाचा देखील आजूबाजूच्या परिसरावर परिणाम होईल. आणि भीमरावला ते कधीच मान्य नसेल. तो पूर्ण प्रयत्न करेन ते सगळं थांबवण्याचा, ते भंग करण्याचा. परंतु तू फक्त हाच प्रयत्न करायचा की दुकान रात्रंदिवस सुरू राहील, मोठ्याचं अजून मोठं होईल. हे बघ शिशुपाल, मुंबईतील सगळ्यात जास्त दारू विकले जाणारे दुकान भीमच्या चाळीच्या बाहेरच सुरू व्हायला पाहिजे. म्हणजे तो अजून प्रयत्न करेल ते बंद करण्याचा, आणि तू अजून प्रयत्न करशील. तुम्हा दोघांचे प्रयत्न गरम पाणी आणि वाफेसारखे असतील. आणि शेवटी तो भीमराव हारून जाणार आणि त्याच्या चाळीतल्या लोकांना घेऊन कायमसाठी निघून जाईल तिथून तो. आणि असं झाल्यावर लगेच समजा की आपण आपल्या ध्येयात यशस्वी झालो आहोत मुला. जा आताच आणि या वेळेपासूनच तुझे काम सुरू कर. आणि आता हा मुहूर्त बरोबर आहे या नवीन कामाची सुरुवात करायला? मी बघून सांगतो. तुम्ही 2 पावले मागे या बरं. बस जोरात जमिनीवर एकदा पाय मारून निघून जा. आता ते पेन्शनचे पैसे घेऊन येतील. समदे पैसे इथंच घेऊन टाकल, स्वतःचं दुकान खोलल आणि आत्मनिर्भर बनेल. माय, काहीतरी खायला दे ना माय. 2 दिवसांपासून काय बी खाल्लं नाही माय. माय दूर व्हा, दूर व्हा, दूर व्हा. माय दूर राहा, दूर राहा. हे बघा, आता माझ्याकडे पैसे नाहीये. हे पेन्शनचे पैसे घेऊन येतील, मी स्वतःचं दुकान सुरू करल, स्वतः पैसे कमवल आणि मग तुम्हाला देईल. आता जा, जा आता जा, जा ना थोडं जा आता, काहीतरी. दूर जा तुम्ही. जिजाबाई, सोड ना हट्ट. आनंदवर उपचार करणं लय गरजेचं आहे. त्याला पैसे देऊ दे. मला वाटतं या विषयावर आपलं आधीच बोलणं झालं आहे. हो, पण मी हात जोडून विनंती करतो आहे आणि वचन देतो, एकदा का आनंदची तब्येत बरी झाली की मग तुम्हाला जसं म्हणशील तसं दुकान सुरू करून देईन. पण आता हट्ट करू नकोस. आपल्या लग्नाला एवढे वर्ष झालेत, आजपर्यंत काय बी नाही केलं तुम्ही माझ्यासाठी, आणि आता तुम्ही कराल. बस पैसे द्या इकडे. जिजाबाई, शेवटची विनंती करतोय. विनंती करण्यासाठी घरापासून इथं आलोय आपण दोघं, नाही ना? पैसे द्या. ठीक आहे, लई झालं. आता तू बघ मी काय करतो.
ऐका, हे घ्या. तुम्ही बघत काय बसलाय? घ्या, तुम्हालाच देतो आहे. घ्या ना. हे काय करताय तुम्ही? हे पेन्शनचे पैसे तुम्ही मला न देता या भिकारणीला देत आहे? घरून या तिच्याने तुला इथे घेऊन आलेलो की मी तुला शेवटचं समजावेन. समजलं तर ठीक, नाहीतर ही माझी सगळी पेन्शन मी एखाद्या गरजवंताला देऊन टाकेन. आणि तेच करतोय. हे बघा, ही जबरदस्ती आहे. जबरदस्ती? जिजाबाई, तू माझ्यासोबत जे करत आहेस ना, त्याच्या पुढे हे तर काय बी नाहीये बरं का. हे घ्या. बाबा, जबरदस्ती नसेलही, पण तुम्ही जे करणार आहात ते चुकीचं आहे. मी हे नाही म्हणते की तुम्ही यांची मदत करू नका, पण जर सगळीच्या सगळी पेन्शन तुम्ही यांना द्याल तर त्यांच्यासोबत अन्याय करत आहात, चुकीचं करत आहात. ह्याच्यासोबत मी अन्याय करतोय, चुकीचं करतोय? हे बघ पोरा, तू अन्याय बोलत नाहीये, म्हणून तू तुझं काम कर आणि मला माझं काम करू दे. बाबा, ते नाराज होणं आपल्या जागी आहे, पण तुम्ही आता जे करताय त्यामध्ये आम्ही तुम्हाला थांबवू. माझी पेन्शन आहे, मला जे वाटेल ते करेन. आणि तुम्ही दोघे आहात तरी कोण या विषयावर मला समजावणारे? हे घ्या. असे कसे पैसे घेऊन जाईल ही? थांब. हात सोडा माझा. हात सोड. मी पण हात जोडून विनंती केली होती, पण तू माझं एक ऐकलं नाहीस. आता चल. तुम्ही काहीतरी करा. ए, इकडे ये. तू पण ये. तू सुद्धा ये. अहो चाळीतल्यांनो, बाहेर या. ऐका सगळे, बाहेर या. हा, सांगा काय झालं? अन तुम्ही कोण आहात? मेघनाथ यांचा मोठा मुलगा आहे मी. मी काय नाही केलं, मला माफ करा. मी काय नाही केलं. हितेश भाऊ, उठा तुम्ही, उठा. अरे नाही, तुम्ही पण ढोपरावरती बसा. अरे आपल्या जीवाची भीक मागा, नाही तर जीव घेतील आपला. मी इथे कोणाचा जीव घ्यायला नाही आलोय, फक्त हे सांगायला आलोय की तुम्हा लोकांच्या चाळी जवळच दारूचं दुकान उघडत आहे.